विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील युगांत हा नाट्यवेधचा अभ्यासत होतो. मागच्या 2 तासामध्ये आपण पराग आणि अभय यांच्यामध्ये झालेला संवाद अभ्यासला. त्या संवादामधून येणारं उलगडणारं कथानक सुद्धा अभ्यासलं. पराग हा गावात राहतो. तो जेलमध्ये शिक्षा भोगून आलेला आहे. तो देशपांड्याच्या वाड्याचा वारस आहे आणि म्हणून घरी गरिबी असून देखील पत्नी नंदिनीच्या साथीने मदत करतो. तो ज्या गावात राहतो ते 200 उंबऱ्याचे गाव आहे, म्हणजे 200 घरं असलेलं ते गाव आहे. परंतु ते गाव हळूहळू ओस पडलेलं आहे. गावाच्या बाजूला असलेलं तळ देखील सुकलेलं आहे. तिथे आज पाण्याचा नामोनिशाण नाही. दुष्काळामुळे गावातील बहुतांश लोक गाव सोडून गेलेले आहेत. पराग हा त्या गावातील आठवणीने आणि त्या गावातील लोकांच्या प्रेमाने भारावलेला आहे. हे गाव आपले आहे, या गावातील लोक आपले आहेत, अशी त्याची एकंदरीत भूमिका आहे. परंतु तो जेवढा चिंतनशील वाटतो, तो जेवढा चांगला व विचार करणारा व्यक्ती वाटतो, तेवढा तो नाहीये. कारण त्याचा पूर्व इतिहास हा जेलमध्ये जाण्याचा आहे. यादवाची मैना ही जी स्त्री आहे, हिच्यासोबत तिचे संबंध होते आणि जेव्हा परागने तिला सोडले तेव्हा ती वेश्या व्यवसाय करू लागली. गावातील लोकांनी तिला बाहेर काढले. गावातील लोकांनी तिला गावातून बाहेर काढले आणि ती गावाच्या बाहेर झोपडीमध्ये राहू लागली. तिच्याकडे जो जाईल गावातला व्यक्ती, त्याला गावकरी लोक काठ्यांनी मारायचे. कारण अशा चुकीच्या व्यवसायामुळे किंवा नैतिकतेच्या अधपतनामुळे त्या गावावर दुष्काळाची छाया पसरली आहे, असा समज त्या लोकांचा झालेला होता. पराग हा परंपरागत देशपांडेपण असलेल्या कुटुंबातील असल्यामुळे त्याने गावाकडून जो मान सन्मान स्वीकारला होता, लहानपणी त्याला जे चांगले अनुभव आले होते, तसेच अनुभव त्याच्या मुलालाही यावेत, तसेच मान सन्मान त्याच्या मुलालाही यावा अशी त्याची इच्छा आहे. परंतु परिस्थिती बदलली आहे, निसर्ग बदललेला आहे, गावातील वातावरण बदलले आहे आणि म्हणूनच पराग हताश झालेला आहे. तो नंदिनी सोबत त्याच्या घरी राहतो आहे. याशिवाय जे दुसरं पात्र या नाटकामध्ये आहे ते आहे अभयचं. अभय हा अमेरिकेत राहतो. तो परागचा भाऊ आहे. तो अमेरिकेत सिडनीला राहतो. तिथे त्याची पत्नी सिंड्रिया आहे आणि तिथे त्याचे स्वतंत्र कुटुंब आहे. अभयने सिंड्रियासोबत लग्न केलेले असले तरी मूल न होऊ देण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे आणि त्यामुळे काही काळ तो आनंदी असला तरी आता मात्र त्याला एकटेपणा जाणवू लागलेला आहे. याच एकटेपणातून तो गावाकडे येतो. गावातील आपल्या कुटुंबासोबत राहावे असे त्याला वाटते. परंतु तो जेव्हा येतो तेव्हा त्याला घरची विपन्नावस्था, दुष्काळामुळे शेतीची झालेली दैन्यावस्था आणि एकंदरीत गावामध्ये झालेला बदल जाणवतो. आणि अशा परिस्थितीत रात्री 12 वाजल्याच्या नंतर त्यांची चर्चा सुरू होते. प्रचंड उकाडा असल्यामुळे ते बाहेर येऊन
ओसरीवर येऊन बसतात आणि तिथेच त्यांची चर्चा सुरू होते. चंदू काका हे आणखीन एक पात्र या नाटकामध्ये आहे. चंदू काका याला स्वतःचे स्वतंत्र कुटुंब नाही. तो याच कुटुंबासोबत राहतो. तो सतत पावसाचा शोध घेत राहतो, परंतु त्याच्या मनात काय आहे हे मात्र कुणालाही लक्षात येत नाही. याशिवाय नंदिनी ही आणखीन एक पात्र आहे. ती परागची पत्नी आहे. ती शांतपणे सगळे सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. तर एकंदरीत जेव्हा अभय स्वतःचे प्रश्न सांगतो, स्वतःच्या मनात उठलेले भावकल्लोळ सांगतो, तेव्हा पराग देखील त्याच्या मनातील भावकल्लोळ सांगतो. यादवाची मैना ही कशा प्रकारे गावाच्या बाहेर काढली गेली हे देखील सांगतो. तर अशा पद्धतीनं प्रश्नांची मांडणी करून, म्हणजे दुष्काळ, एकीकडे दुष्काळ हा विषय आहे, दुसऱ्याकडे गावाची देशपांडे किंवा त्या पद्धतीची जी समाजरचना होती, ज्यामध्ये समाजामध्ये एखाद्या कुटुंबाला विशिष्ट मान सन्मान मिळायचा, तो बदललेला मान सन्मान हाही दुसरा प्रश्न आहे. आणि वंश, आपला वंश कसा वाढवावा, आपला वंश कशा पद्धतीने जगावा याविषयीचा एक भूमिका सुद्धा या नाटकामध्ये दिसून येते. अभय हा निपुत्रिक आहे, त्याला पुत्र नाही, कारण की त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. चंदू काकाला सुद्धा मूल नाही, फक्त परागला मूल आहे. आणि म्हणून त्या दोघांचे प्रश्न इथे मांडलेले आहेत. आपण आतापर्यंत हे कथानक इथे पाहिलेलं आहे. यानंतरचे कथानक आपण वाचन करणार आहोत. दृश्य तिसरे. त्याच रात्रीचा पहाटेपूर्वीचा प्रहर. पराग आपल्या खोलीत चटईवर पडलेला, त्याचे डोळे वर तुळईवर खिळलेले. नंदिनी त्याच्याजवळ येऊन बसते. नंदिनी ही त्याची पत्नी आहे. नंदिनी म्हणते, थकला ना? पराग निश्वास टाकून, बैस माझ्याजवळ. नंदिनी, झोप येत नाही? पराग म्हणतो, नाही. नंदिनी विचारते, भाऊजीचा विचार करता ना? पराग म्हणतो, कसं कळते तुला माझ्या मनातलं सगळं? नंदिनी म्हणते, झोपा आता. पराग तिचे दोन्ही हात हातात घेऊन आपल्या छातीशी धरतो व तिच्याकडे पाहत राहतो. पराग विचारतो, मला एक समजावून सांग. आपल्या घरात प्रभात्या अन अभय खरेखुरे बुद्धिमान, चंदू काका तर देव माणूस. ह्यांचीच काही खून मागे राहणार नाही. ह्यातली योजना मला कळत नाही नंदा. म्हणजे याचा अर्थ त्याच्या घरातले जे प्रभा आत्या म्हणजे त्याची बहीण, आत्या, त्याची परागची आत्या, आणि अभय म्हणजे त्याचा भाऊ, यांना कोणताही वारिस नाहीये, यांना मुलगा नाहीये. आणि चंदू काकाला सुद्धा मूलबाळ नाही, कारण त्याचं लग्नच झालेलं नाहीये. तर तो विचारतो की असं कसं काय शक्य, यांना कोणीच वारस कसं काय नाही? नंदिनी म्हणते, कळली असती तर बदलता येईल, तेव्हा आहे ते स्वीकारायचं. पराग विचारतो, अभय म्हणतो तसं मूढपणानं? नंदिनी म्हणते, धैर्याने. पराग तिला म्हणतो, तुझ्याशिवाय माझं झालं असतं, काय झालं असतं माझं? नंदिनी त्याला समजावण्याच्या सुरात सांगते, किती त्रास करून घेता. पराग म्हणतो, तुला नाही होत? नंदिनी, नाही. कसं जमते तुला? पराग विचारतो. यावर नंदिनी सांगते, तुम्ही फार विचार करता भूतकाळाचा, भविष्यकाळाचा, मागच्याची खंत, पुढच्याची चिंता. या दोन्ही गोष्टींना जीवनाचे लचके कशाला तोडू द्यायचे? नंदिनी म्हणते, तुम्ही फार विचार करता भूतकाळाचा, भविष्यकाळाचा, मागच्याची खंत, पुढच्याची चिंता. या दोन्ही गोष्टींना जीवनाचे लचके कशाला तोडू द्यायचे? आला क्षण धैर्यानं कसा जगता येईल तेवढं आपण पाहावं.
आपल्या हाती आपली अशी तेवढी एकच गोष्ट आहे, धैर्य. यावर पराग म्हणतो, उद्यापासून मैनाला अन्न मी नेऊन देईल. आता ही मैना कोण आहे? तर ज्या मैनेचं संपूर्ण आयुष्य परागमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण की सुरुवातीच्या काळात मैनाचा संबंध केवळ पराग सोबत होता. परागने तिला सोडून दिल्यामुळे नंतर तिला सार्वत्रिक वैश्य व्यवसाय करावा लागला आणि म्हणून त्याची खंत परागला वाटते. यावर नंदिनी म्हणते, मला गावकरी काही करत नाहीत. पराग म्हणतो, नाही, हे काम मलाच केलं पाहिजे. नंदिनी तिचा तळवा उचलून परागच्या डोक्यावर ठेवते. तेव्हा नंदिनी म्हणते, तापलंय. पराग म्हणतो, तू किती माझी आहेस. माझं दुखलं खुपलं, माझी हारजीत, माझं भलं बुरं, माझं ऊन कानं सगळं मी तुझ्याजवळ आणून सोपवतो आणि निर्धास्त होतो. माझ्यापासून तू कधी दूर होऊ नको, बोल ना. यावर नंदिनी म्हणते, कधीतरी कोणाला तरी एकाला पुढे जावंच लागेल, दुसऱ्याला मागून यावं लागेल, हो ना. पराग म्हणतो, हो, त्याची तयारी ठेवावी. पराग म्हणतो, ठेवीन. मला खूप मिळालं, मन काठोकाठ भरून जाईल इतकं मिळालं. आता काळाच्या अंतापर्यंत हे वाळवंट मी आनंदानं एकटा चालत जाऊ शकतो. त्यांच्यामध्ये असा संवाद सुरू असताना ते एकमेकांच्या जवळ येतात आणि तितक्यात दरवाजा उघडला जातो. दरवाजावरची कडी खडखड अशी वाजते. नंदिनी उठते आणि दार उघडते. तर समोर चंदू असतो. नंदिनी म्हणते, काय हवंय काका. चंदू थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहतो आणि नंतर मागे फिरून निघून जातो. एकदम खाली पडून पोटात वार लागल्यासारखा तो दुमडतो व कन्हू लागतो. नंदिनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तसा तसा चंदू विवळू लागतो, ओरडू लागतो. तो धडपडत घरात जातो आणि तिकडे ओरडतो. खूप वेळा ओरडल्यानंतर तो शांत होतो. अभय, नंदिनी आणि पराग जागच्या जागीच उभे असतात. त्यांना काहीच समजत नाही. थोड्या वेळाने चंदू बाहेर येतो आणि जमिनीवर अंग टाकतो. चंदू नंदिनीला उद्देशून म्हणतो, आई, थकलो, किती पळू, जगापासून, तुझ्यापासून, स्वतःपासून. सगळा जन्म धावण्यात गेला, पण स्वतःची पाठ टाकून कोणाला पळता येतं का? आधी वाटलं काही हेतू असेल, काही प्रयोजन. गेल्या जन्मी केलेल्या पापाची शिक्षा, प्रारब्ध स्वीकारीन, ते भोगून संपवीन. भोगताना त्या तळ्याचा आधार होता. ते तळं अखेर सामावून घेईन आपल्याला. सगळं जळणारच जीवन शांत होईल असं वाटून धीर धरला. ते तळं आहेच ह्या खात्रीनं घरी होतो तोपर्यंत सुखी होतं. पण तळं शोधायला निघालो आणि त्यानं हूल द्यायला सुरुवात केली. किती वाटा तुडवल्या मी उन्हातान्हात, किती दिशास वनवन फिरलो. ते चकवा देत राहिलं मला रानावनातून, काट्याकुट्यातून. सगळं आंग फोडून घेत हाका येतील तिकडे धावलो. काही दिसलं नाही, काही हाती लागलं नाही. अन मग त्या हाकाच थांबल्या. कुठं सावली नाही, कुठं पाणी नाही. मी आंग टाकलं माळ्यावर. सूर्याचे झळझळ किरण सरळ माझ्या डोळ्यात घुसले. प्रभू, जाळ हे डोळे, खाचा कर. जाळ तुच्छ शरीर, हे तुच्छ जीवन. नष्ट कर तळ्याची ओढ. धरणीनं नाकारलं. दिशा परक्या झाल्या अन वरच्या ऐसपैस अनंत आकाशाईतला माझा एकटेपणा मावळत गेला.
माझा एकटेपणा मावत नाही. ते तळं नव्हतंच कुठे, तसं तळं नसतेच. मीच निर्माण केलं माझं तळं, फसवत राहिलो स्वतःला. गेलं माझं आयुष्य, संपलं. त्या मृगजळामागे धावण्यात वाया घालवलं. कसं का होईना शरीर होतं, त्याचं त्याला काही दिलं नाही. त्याच्या हाका कधी ऐकल्या नाहीत. मग शरीर सुखाच्या बाजारात लोटून दिलं मी स्वतःस. मिळलं तिथं, मिळलं तसं सुख. तरी मन काऊन फाटत राहते एकसारखं प्रत्येक सुखाबरोबर. आत्म्यावर टराटुरून फोड काऊन उठले. सुख नाही, तळ नाही. हे शरीर आणि त्याच्या आतली तडफड फक्त खरी. ह्याला जबाबदार कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या विश्वात नाही. हा जो संवाद आहे हा फक्त नंदिनी आणि चंदू यांच्यामध्ये झालेला आहे. पराग आणि अभय याला काहीही लक्षात येत नाही. इतक्यात चंदू उठतो आणि जाऊ लागतो. नंदिनी विचारते, कुठे जाल? चंदू म्हणतो, मैनाकडे, तिचं कोणी नाही. म्हणजे याचा अर्थ चंदूच्या मनामध्येही पत्नी नसण्याची, त्याचा वंश नसल्याची खंत आहे आणि तो मैनाकडे जातो. चंदू शांतपणे बाहेर पडतो. मग हळूहळू प्रकाश पूर्ववत होतो. सगळे आपापल्या जागी पुतळ्यासारखे अचल. मग क्षणभराने आधीच्या दृश्यात जसा गोंगाट ऐकू आला होता तसा ऐकू येतो. वाढत जातो. पराग ताडकन उभा राहतो. मग वेगाने बाहेर जातो. त्याच्या मागोमाग अभयही. ते गेले त्या दिशेने नंदिनी पाहत राहते आणि दृश्य तिसरे संपते. तर या तिसऱ्या दृश्यामध्ये चंदू या पात्राच्या मनातली भूमिका, त्याला झालेला त्रास इथे दाखवण्यात आलेला आहे. नंदिनी ही समजदार स्त्री व्यक्तिरेखा आहे. ती परागच्या सर्व चुका माफ करते, सर्व घर सांभाळते आणि त्यामुळेच परागचे जीवन व्यवस्थित चालू असते. तर चंदू हा वयाने खूप मोठा असला तरीही त्याला कुटुंब नसल्यामुळे तो तसाच थकलेला आणि वेगवेगळ्या मानसिक विकारांनी ग्रस्त झालेला आहे. तो शेवटी मैनाकडे जायचा निश्चय करतो. परंतु मैनाच्या गावाबाहेरच्या झोपडीवर गावकऱ्यांचे लक्ष असते आणि जो कोणी तिच्याकडे जाईल तो पाप करतो आहे आणि त्याच्यामुळे गाव दुष्काळामध्ये सापडते आहे असा गावकऱ्यांचा समज असल्यामुळे गावकरी त्या झोपडीकडे गेलेल्या प्रत्येकाला सर्व मिळून मारतात आणि अशाच पद्धतीने चंदूला सुद्धा मारले जाते असा सूचकपणे मांडणी इथे केलेली आहे. चौथं दृश्य सुरू होतं. चौथं दृश्य देखील त्याच दिवशीच्या सकाळचं आहे. म्हणजे आपण 12च्या नंतर या नाटकाला सुरुवात झाली होती. आपण दुसरे दृश्य 12च्या नंतर, रात्री 12च्या नंतर ओसरीवरचे पाहिले होते. तिसरे दृश्य त्यानंतर सकाळी रात्रीच पराग आणि नंदिनी आणि चंदू यांच्यासाठी बघितले होते. आणि आता आपण चौथे दृश्य पाहत आहोत. दुसऱ्या दिवशीची सकाळ. पुन्हा रखरखीत ऊन, वाऱ्याबरोबर येणारी धूळ. पराग, अभय आणि नंदिनी हे तिघे जण उभे आहेत आणि काही क्षण शांतता आहे. अभय म्हणतो, मला जायला पाहिजे परत. सिंथिया एकटी आहे. पराग म्हणतो, काल आला तू? पण ह्या 24 तासात एक युग संपल्यासारखं वाटते. गेले काका, शिकार झाली त्यांची. कसे कोरड्या तळ्यात वेडेवाकडे पडले होते. हाताच्या मुठी गच्च सोडवल्या तर आत नुसती माती. कायम पळत राहिले, आता कुठं असतील? तर कालच्या घटनेमध्ये गावकऱ्यांनी त्यांच्या काकाला म्हणजे चंदू काकाला मारलेलं आहे आणि ते तळ्यामध्ये वेडेवाकडे पडलेले होते. अभय म्हणतो, त्यांच्या अस्थी उचलायला हव्या. पराग म्हणतो, नको, राहू दे तिथंच तळ्यात. कधीतरी पाऊस येईल,
तळं पाण्याने भरून जाईल, त्यांना कायम पोटात घेईल. अभय उठतो, खांबाशी ठेवलेली रक्सॅक उचलतो. रक्सॅक म्हणजे प्रवासामध्ये जी बॅग वापरली जाते त्याला रक्सॅक म्हणतात. त्यामध्ये भरपूर मोठं सामान बसतं. अभय म्हणतो निघतो. पराग म्हणतो पुन्हा भेटू. अभय म्हणतो केव्हा, कुठे? पराग म्हणतो कुठेतरी, नक्कीच, चल. अभय म्हणतो नाही, निरोप द्यायला बाहेर येऊ नकोस. वहिनी, नंदिनीमध्ये नीट जा, खूप लांबचा प्रवास आहे. अभय म्हणतो हो, पण मुक्कामाच्या ठिकाणी कोणीतरी माझी वाट पाहणार आहे, येऊ का? हो, पण मुक्कामाच्या ठिकाणी कोणीतरी माझी वाट पाहणार आहे, येऊ? नंदिनी मान हलवते. अभय कष्टाने पाऊल उचलतो. परागकडे न पाहता जाऊ लागतो. जाणाऱ्या त्याच्याकडे नंदिनी व पराग पाहत राहतात. अभय अंगणापर्यंत येत आहे तोच आतून बाळ येते व नंदिनीजवळ उभा राहतो. त्याची चाहूल लागून अभय वळून बाळकडे पाहतो. बाळ पटकन नंदिनीच्या आड होते. अभय स्वतःशीच हसतो व हळूहळू बाहेर जातो. क्षणभराने बाळ धावत बाहेरच्या दाराशी येते व दूर दूर जाणाऱ्या अभयकडे पाहत राहते. क्षणभराने नाटकाच्या सुरुवातीला वाजलेली बासरीची धून वाजते. स्तब्धता हळूहळू प्रकाश क्षीण होत पूर्ण अंधार होतो आणि दृश्य चौथे संपते. तर अशा प्रकारे चौथ्या दृश्यामध्ये अभय परत अमेरिकेला निघालेला दिसून येतो. चंदू काकाचा मृत्यू झालेला आहे. पराग आणि नंदिनी आणि त्यांचे बाळ त्याच घरामध्ये राहते आहे. आणि अभयला असं लक्षात येतं की आपलं कुणीही नसलं, वंश जरी पुढे वाढणार नसला तरी आपली पत्नी सेंड्रिया तिथं आहे आणि म्हणून तो अमेरिकेकडे निघून जातो. तर अशा पद्धतीने युगांत या नाटकाची मांडणी लेखकानं केलेली आहे. हे नाटक एका युगाचा अस्त या पद्धतीने देखील आपण अभ्यासू शकतो. समाजामध्ये विशेषतः भारतीय ग्रामीण समाज रचनेमध्ये जी वाडे पद्धती होती किंवा देशपांडे, देशमुख, पाटील यांच्या भोवती केंद्रीभूत असणारी जी एक संस्कृती होती ती स्वातंत्र्याच्या नंतर हळूहळू नष्ट झाली. स्वातंत्र्याच्या नंतर हुकुमशाही व्यवस्था नष्ट झाली आणि लोकशाही व्यवस्था विकसित झाली. त्याचबरोबर निसर्गाची काही संकटेही ग्रामीण व्यवस्थेला उद्ध्वस्त करत गेली. वाडी पद्धती नष्ट झाली आणि त्याचबरोबर गावातील श्रीमंत व्यक्ती, त्यांची नैतिकता आणि त्यांचा समाजातील मान सन्मान देखील नष्ट झाला. त्यांचा समाजातील विशेष दर्जा नष्ट झाल्याबरोबरच आणखी अनेक अशी परिवर्तने झाली. समाजातल्या अंधश्रद्धा संपल्या नाहीत आणि यातून एका वेगळ्या जीवन पद्धतीला सुरुवात झाली. आणि म्हणूनच अभय हा अमेरिकेत राहणारा, तर पराग हा भारतामध्ये राहणारा परंतु जेलमध्ये शिक्षा भोगून आलेला असा एक मुलगा ठरतो. जुनी प्राचीन समाजव्यवस्था, जुनी प्राचीन ग्रामीण व्यवस्था, जुनी प्राचीन सामाजिक रचना उद्ध्वस्त झालेली आहे, ती नष्ट झालेली आहे आणि परत कधीतरी ती विकसित होईल, पाऊस येईल अशी आशा या लेखकाने शेवटी व्यक्त केलेली आहे. आयुष्य हे थांबत नाही, युग बदललं तरीही जीवन हे चालूच राहते अशी मांडणी करून, हा सूचक मांडणी करून हे नाटक इथं संपतं. तर अशा पद्धतीनं पराग, अभय, चंदू काका आणि नंदिनी यांच्या भोवती फिरणारं हे नाटक इथे संपतं. तर इथे आपण थांबूयात. पुढच्या
तासामध्ये मी तुम्हाला याचं परत एकदा विश्लेषण करून सांगेल. तोपर्यंत तुम्ही हे सर्व ऐका, या कथानक वगैरे त्याचं ऐका आणि आपण इथे थांबूयात. धन्यवाद.